लाडू म्हटलं की ते चुरम्याचे असोत किंवा मोदक, गणपती बाप्पांच्या आवडीचेच. आज आपण गव्हाचं पीठ, गूळ घालून तयार केलेले हे असे मस्त रसरशीत, दाणेदार, तोंडात टाकताच विरघळणारे गणपती बाप्पांच्या आवडीचे हे चुरम्याचे लाडू सोप्या पद्धतीने, योग्य प्रमाणात, कोणालाही जमतील अशा साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे या कप मेजरमेंटप्रमाणे हे किंचित जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. शक्यतोवर जाडसर दळलेलंच गव्हाचं पीठ घ्यावं. या कपाच्या मापाने आपण 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहोत. हे पीठ मी घरघंटीवर 4 नंबरची चाळणी लावून दळलेलं आहे. पण जर तुमच्याकडे हे असं जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही आपलं नेहमीचंच घरामध्ये जे चपातीसाठीचं आपण कणिक आणतो तेच कणिक वापरलं तरीही चालेल. फक्त या पिठामधील पाव कप इतकं पीठ काढून ठेवायचं आणि मग त्याऐवजी पाव कप इतका बारीक रवा यामध्ये मिसळून घ्यायचा. म्हणजे आपलं हे असं जाडसर दळलेलं पीठ तयार होईल. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर आपण या टेबलस्पूनच्या मापाप्रमाणे 4 टेबलस्पून इतकं साजूक तूप मोहन म्हणून घालणार आहोत. 1 कपासाठी 2 टेबलस्पून हे मोहनाचं प्रमाण अगदी अचूक आहे. हे मी हलकंसं वितळवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला या पिठाच्या प्रत्येक कणाला लागेल असं चोळून चोळून या पिठाला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पिठाची या मूठ वळली गेली पाहिजे इतकं आपल्याला हे मोहन लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले लाडू अगदी मस्त, अगदी खुसखुशीत तयार होतात. बघा, अशी मूठ वळली जाते याचाच अर्थ आपलं हे मोहन अगदी अचूक झालेलं आहे. आता ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच कपाने मी दूधही घेतलेलं आहे. थोडं थोडं दूध घालायचं आणि घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. दूध वापरलं तर एक 5-6 दिवस लाडू टिकले जातात आणि जर पाणी वापरलं तर मात्र महिनाभर हे लाडू अगदी आरामात टिकले जातात. आता मी बघा हे पीठ असं साधारण घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. फार सैलसुद्धा पीठ मळायचं नाही आहे. आपण जसं पुरीला मळतो तसंच घट्टसर असं पीठ आपलं हे मळलं पाहिजे. यासाठी मला अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त दूध लागलेलं आहे. आता याचे आपण लगेच मुटके तयार करून घेऊयात. मुटकेसुद्धा अगदी लहान लहान आकारात करायचे म्हणजे ते आतून छान तळले जातात. हे बघा, असं बोटांचे वण याला उठले पाहिजेत आणि बोटं अशी आतपर्यंत गेली पाहिजेत असे हे मुटके तयार करून घ्यायचे. म्हणजे हे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात आणि आपले लाडू मस्त असे खुसखुशीत तयार होतात. सगळेच मुटके मी इथे तयार करून घेतलेले आहेत. बघा, हे असे अगदी लहान लहान आकाराचे हे मुटके मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मुटके साजूक तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. त्याकरता इथे मी अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे. यापेक्षा जास्तीचं तूप वापरू नये. आता या तुपामध्ये हे मुटके हलकं गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये घालून घ्यायचे. फार गरम तेलामध्ये किंवा फार गरम तुपामध्ये जर आपण हे मुटके घातले तर ते वरून पटकन तळले जातात. त्यांचा रंग बदलला जातो. पण ते आतपर्यंत न तळल्यामुळे लाडू आपले खायला चांगले लागत नाहीत. त्यामुळे हलकं तेल गरम असतानाच हे मुटके तेलामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी लहान आचेवर छान असे खरपूस तांबूस रंग होईपर्यंत हे मुटके मस्त असे तळून घ्यायचे आहेत. बघा, रंग किती मस्त याचा असा तांबूस झालेला आहे आणि हे मुटके आधीच्या पिठापेक्षा याचा रंग बघा किती असा चॉकलेटी आलेला आहे. असे छान खरपूस असे सगळे मी मुटके तळून घेतलेले आहेत. हे असे तळले म्हणजे ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात. बघा, अगदी छान मस्त खुसखुशीत असे आपले हे मुटके तळून तयार झालेले आहेत. आता याचे हे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आणि मग हे सगळे तुकडे आपल्याला मिक्सरमध्ये घालून याचा चुरमा बनवून घ्यायचा आहे. हे पूर्णतः थंड झाल्याशिवाय अजिबात मिक्सरला हे लावायचे नाहीत, नाहीतर याचा सगळा गोळा होईल. गरम असताना जर आपण मिक्सरमध्ये घातले तर मात्र चुरमा असा छान दाणेदार तयार होणार नाही. त्यामुळे पूर्ण थंड झाले की मगच हे मिक्सरमध्ये घालायचे आहेत. मिक्सरमध्ये घातल्यानंतर सुद्धा फक्त पल्स मोडवरती हे आपल्याला 2-2 सेकंदासाठी चालू बंद असं मिक्सर करून
हा असा चुरमा तयार करायचा आहे। इथे मी हा चुरमा या अशा जाडसर चाळणीने चाळून घेणार आहे। थोडीशी जाडसर चाळण घ्यायची म्हणजे मस्त दाणेदार असा आपल्याला हा चुरमा मिळतो। हा चुरमा मी आता चाळून घेतला आहे आणि हा जो जास्तीचा जाडसर भाग आहे तो पुन्हा मिक्सरमध्ये घालायचा। पुन्हा तो एक 5-10 सेकंदासाठी मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला याच पद्धतीने याचा चुरमा करून घ्यायचा आहे। बघा अगदी मस्त दाणेदार असा हा आपला सगळा चुरमा बनवून तयार झालेला आहे। आता जे आपलं मुटके तळून शिल्लक राहिलेले जे साजूक तूप आहे त्यामध्ये मी काही बदामाचे आणि काजूचे तुकडे घालणार आहे। बदाम आणि काजूचे तुकडे हलकासा सोनेरीसर रंग येईपर्यंत मस्त असे एक 5-10 सेकंदासाठी परतून घ्यायचे। लगेच त्याचा रंग बदलला जातो आणि हे लगेच असे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे ते करपणार नाहीत। आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला बारीक चिरलेला 1 कप इतका गूळ घालायचा आहे। 2 कप गव्हाचं पीठ होतं त्याकरता 1 कप हा गूळ आपण यामध्ये घातलेला आहे। गूळ शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो तुपामध्ये अगदी पटकन विरघळला जातो। आता मी गॅस बंद केलेला आहे। लक्षात ठेवा तूप अगदी गरम आहे आणि गूळही अगदी बारीक चिरलेला आहे त्यामुळे हा गूळ पटकन या तुपामध्ये विरघळला जातो म्हणून गॅस बंद करायचा। आपल्याला अजिबात इथे पाक करायचा नाही आहे तर फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातली आणि हे एकदा पुन्हा असं मिसळून घेतलं। तुपामध्येच वेलची जायफळाची पावडर घातल्यामुळे सगळीकडे ती एकसारखी पसरली जाते। आता हे गरम गरम असलेलं गूळ आणि तुपाचं मिश्रण या चुरम्यावर घालून घेतलं। सुरुवातीला गरम असेल म्हणून हे असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि एकत्रित असं मिसळून घ्यायचं। थोडंसं हात लावण्याइतपत थंड झालं की लगेच हे असं चोळून चोळून सगळीकडे या पिठामध्ये गूळ आणि तुपाचं मिश्रण असं लावून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गुळाचे खडे राहत नाहीत किंवा अगदी मस्त एकसारखा सगळीकडे गूळ मिसळला जातो। आता याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। बघा सहज अगदी एका हाताने हे मी लाडू वळते। इतके छान हे लाडू आपले वळून तयार होतात। असे हे हातावर गोल गोल फिरवून घेतलेले आहेत। याला थोडंसं छान दिसावे म्हणून हे असे खसखशीमध्ये बुडवून मी पुन्हा हे असे वळून घेतले। बघा किती सुंदर आपला हा लाडू बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला लाडू करून दाखवते। बघा मुठीमध्ये असे हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर 2 हातांनी जमत असेल तर तुम्ही 2 हातांनी करून घ्या पण एका हाताने सुद्धा सहज असे हे लाडू आपले बनवून तयार होतात। खसखशीमध्ये नसेल आवडत तर नाही बुडवले तरीही चालेल। सगळे लाडू एकदा वळून घ्यायचे आणि त्यानंतर खसखशीमध्ये बुडवायचे म्हणजे ते अगदी सोयीचं होतं। या पद्धतीने मी आता हे बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेत आहे। अगदी मस्त असे आपले रसरशीत लाडू तयार झाले आहेत। बघा बघता क्षणी खावेसे वाटतात असे हे आपले चुरम्याचे लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेत। बऱ्याच भागांमध्ये हे चुरम्याचे लाडू गणपतीसाठी आवर्जून बनवले जातात। तुम्हाला ही लाडूची रेसिपी थोडीसुद्धा आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह। धन्यवाद।